हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, मी गावाकडे गेलेली तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं, आणि तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या बरं का. तर अचानक गावाकडे कशासाठी आलो आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा, इकडे आल्याच्या नंतर ना रात्रीच मी माहेरी आले इकडे बरं का, म्हणजे गावातच माहेर आहे, सासर पण गावात आहे, तुम्हाला मी सांगितलंच होतं. तर मग सकाळी सकाळी बघा छान अशी पूजा करून घेतली, आणि सगळ्यांची स्वयंपाकाची घाई होती म्हणून आपण म्हटलं चला देवपूजेकडे आपण सरकूयात, तिथून आपली सुरुवात करूया. छान स्वामी महाराजांची पण पूजा केली, आणि तुम्ही पाहिलंच आहे आता देवघर हे सर्व पूजा केलेलं कसं छान प्रसन्न वाटत होतं. बाहेर रांगोळी काढून घेतली, तुळशीला पाणी घातलं, हे सर्व केलं. आणि बघा इथे ना आत्या त्यांचं चालू होतं मदत करणं स्वयंपाकात. तर आज धोंडे जेवण चालू होतं बरं का इथे आमच्याकडे, पप्पांच्या इकडे. तर पप्पा धोंडे जेवणाच्या कार्यक्रमासाठी आम्हाला इकडे बोलवले होते. तर त्यांना म्हटलं होतं राहू द्या पप्पा, ह्या वर्षी खूप उशीर पण झाला होता, 2च दिवस राहिले होते लास्ट धोंडे जेवणाचे, म्हणजे ह्या धोंड्याच्या महिन्यातले. तर त्यांना ना सारखं सुतकच होतं का, मग त्यामुळे 2 वेळा त्यांना सुतक पडलं, त्यामुळे त्यांना वेळच भेटला नाही हे करण्यासाठी. मग लास्ट टायमिंगला हे सर्व ठरलं अचानकपणे. आम्हाला हे असं अचानक यावं लागलं इकडे. मग आकी आणि आत्या तिथं बनवत होत्या, ते म्हणजे बटाट्याची. आज इथं पुरण फक्त धोंड्यासाठीच आम्ही घातलं होतं, कारण भरपूर असं पुरणपोळीचं झालं होतं म्हणून. मग इथं फक्त आम्ही कुरडी, पापड, भजे वगैरे, आणि आपलं जे धोंड्यासाठी फक्त पुरण घातलेलं, आणि बटाट्याची भाजी आणि चपात्या, जिलेबी, असं भात, वरण, असं आमचं स्वयंपाकाचं होतं नियोजन बरं का. हे सर्व स्वयंपाक चालू होता. मग इकडं आक्की खाली धोंडे बनवून देत होते, आक्की म्हणजे माझी बहीण बरं का. आणि आत्या तिथं बटाट्याची साल वगैरे काढून घेत होते, आणि मी हे धोंडे बघा हे सगळ्यांच्या ताटाला लावण्यासाठी असे धोंडे बनवले होते, ते मी तळून घेत होते. आणि इकडं भज्याचं पीठ भिजवणं चालू होतं, कुरडी पापडी काढलेलीच होती. आणि तिकडं ज्या पातेल्यात मी तुम्हाला मग असे दाखवले ना, ते देवासाठी इकडे ना उकडूनच धोंडे बनवतात बरं का, देवासाठी, गाईसाठी. मग ते चालू होते तिकडे स्वामी महाराजांसाठी आणि आपल्या गाईसाठी ते धोंडे तिथं बनवणं चालू होतं. आणि माझं इथं ना बघा आता ते धोंडे बनवून झाले होते. आणि ह्या आत्या वानवडच्या आत्या आहेत बरं का, वानवडच्या. त्यांनी आल्या होत्या, मग त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा त्यांना सोडायला आला होता, म्हणजे आमचे भाऊजी, महेश भाऊजी. तर त्यांना म्हटलं लगेचच तुम्ही पण जेवण करून जावा. आणि इथं बच्चा कंपनी बघा, ह्यांना पण आता भूक लागली होती. हे सर्वजण काहीतरी खाण्यासाठी इथं बसले होते. तर कोणी भजी खात होतं, कोणी पापड खात होतं, कोणी चटणी चपाती खात होतं, असं चालू होतं. आणि हिचं बघा, ही तृप्ती आहे ना, हिचं चालू होतं इकडं थोडंसं असं डेकोरेशन करणं, मी करते असं चाललेलं होतं. ती तिकडे डेकोरेशन करत होती. आणि मग माझी पूजा वगैरे झाल्याच्या नंतर तळून घेतले मी. आणि मग इकडे बघा बाहेर आता इथं चुलीवरचं चालू होतं, ते म्हणजे चपात्या करणं, कारण सगळंच गॅसवरती शक्य नाही ना. तर इथं गावाकडे कसं चुलीचं ऑप्शन पण आहे, त्यामुळे ह्या गोष्टी आपण इकडे गावाकडे करू शकतो. तर इकडे 2 चुली मांडल्या होत्या बघा इथे बाहेरच. आणि इथं सावली होती ना, त्यामुळं मग या परटीन मावशी तिकडे आल्या होत्या, त्या कपडे धुवत होत्या पलीकडच्या साईडला. आणि भरपूर असं मोठं अंगण पण आहे. आणि मग इकडे 2 चुलीवर चपात्या चालू होत्या, सगळेजण आलेलेच होते, पाहुणे रावळे सगळे. आणि पप्पांनी भरपूर सगळ्यांना बोलवलं होते बरं का. मग आम्ही गाईला स्वामी महाराजांना धोंड्याचा नैवेद्य दिला, आणि मग गाईला पूजा करून नैवेद्य देण्यासाठी चाललेलो होतो. तर तिथे बघा मला छान असे ते शोचे झाड दिसलं, आणि खूप छान उमललं होतं बरं का. आणि बघा मग तिथून मी इकडे आले, तर तिथं गाय होती रामाच्या मंदिराच्या शेजारीच. इथं आमच्या इथेही ब्राह्मण काकाची गाय आहे बरं का. मग तिथं आम्ही आलो, गाईची पूजा वगैरे केली, आणि मग इथं काय गाईला हळदी कुंकू लावून मस्त असं धोंडे खायला घातले बरं का. मग गाईची आज ही माझ्याकडून छान अशी पूजा झाली. मग इथं गाईची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला मंदिरात धोंडे दाखवण्यासाठी, देवाला नैवेद्य धोंड्याचा दाखवण्यासाठी आपल्याला मंदिरात पण जायचं होतं. मग काय इथे रामाच्या मंदिरात शेजारीच आहे ना, तिथे रामाच्या मंदिरामध्ये आम्ही आलो. आणि काय मंदिर बंद होतं बरं का, ते ज्या त्या वेळेला असं उघडतात, आणि काही पूजा वगैरे असतील किंवा सकाळी सकाळी ते पूजा करून घेतात, कारण ह्या मूर्त्या आहेत ना त्या पांढऱ्या शुभ्र आहेत. मग कोणी कुंकू वगैरे असं जास्त लावून हे करतात, खराब करतात म्हणून कोणी पण असं, म्हणून त्याने बंदच ठेवलेलं आहे. आणि इथं बघा हे रामनवमीच्या वेळेस हे इथं हे आलेलं होतं. तर असं छान इथे दर्शन घेतलं आणि नैवेद्य दाखवलं, आणि घरी आलो. घरी आल्याच्या नंतर मी पाहते तर काय हॉलमध्ये असं छान तृप्तीने आणि अक्कीने छान दोघींनी मिळून असं थोडंसं इथं असं डेकोरेशन केलेलं होतं बघा. ह्या झेंडूच्या फुलाच्या माळा वगैरे ह्या अशा सोडलेल्या होत्या. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुम्ही पाहिलीच आहे आता हे सर्व. आणि काय बच्चा कंपनीचं चालूच असतं, इकडं तिकडं ये जा करणं चालूच असतं. आणि हे बघा सिद्धीसाठी ना, हे म्हणजे आपली भाची म्हणजे माझी मुलगी छोटी, माहिती आहे तुम्हाला, सिद्धीसाठी हे तिचे पावलं वगैरे हे करण्यासाठी त्यांनी हे केलं होतं.
कुंकवाचं पाणी वगैरे आता सर्व काही निघालं आहे ना, त्याप्रमाणे करण्याचा इथं थोडासा प्रयत्न केलेला आहे. आणि मग तिचं औक्षण वगैरे करून घेतलं भैयानी, म्हणजे तिच्या मामाने, लाडक्या मामाने. मग त्यांना हे सर्व झाल्याच्यानंतर बघा आक्की आणि आक्कीचे मिस्टर वगैरे ते आले होते. आक्की काय घरातच होती, म्हणजे अगोदर आदल्या दिवशी आली होती. मग नीतू आल्याच्यानंतर बघा त्यांना, म्हणजे बहिणीचा नवरा माझ्या नात्यातच दिलेला आहे ना तिला, मामाच्याच मुलाला, त्यामुळे मी नीतू म्हणते. तर ते आल्याच्यानंतर त्यांचं औक्षण वगैरे केलं आणि आम्ही पण अशी ओटी वगैरे भरून घेतली. मग पोरीने पण मावशीची ओटी भरली, काकूची तिच्या ओटी भरली आणि मग ती पोरीने माझी ही ओटी भरून घेतली बरं का. त्यानंतर मग इथं आक्की सगळ्यांना जेवायला वाढत होतं, पप्पा वगैरे इथं सर्वजण, आणि वारकरी म्हणून त्या आप्पांना पण जेवायला बोलवलं होतं. आणि हे पाहुणे सर्व असे सगळेजण जेवत होते. मग तिकडे त्यांचं जेवण चालू होतं. मग इकडे पोरीने माझी ओटी भरून घेतली आणि त्यानंतर आम्ही एक फॅमिली फोटो इथं काढण्याचा प्रयत्न केला. काही जण होते, काही जण नव्हते, मग तो काढला. नंतर इकडे बायका पण इकडच्या रूममध्ये जेवायला बसल्या होत्या. कोणी जेवायला वाढत होतं, तर कोणी काय करत होतं. अशा पद्धतीने इथं सगळ्यांची जेवणं चालू होती बघा. मग आम्ही जेवायचं बाकी होतं. मग पप्पांसोबत बसून एक फोटो काढला आणि सर्व आत्या, म्हणजे सर्व पप्पांच्या बहिणी, भाच्या सगळ्यांना पप्पांनी बोलवलं होतं बरं का. मग प्रत्येकालाच असं दिवा आणि अनारसे देत होते. असा होता आपला व्हिडिओ. आवडला तर लाईक